मनपा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली। निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसोबतच शहरातील प्रमुख राजकीय नेत्यांनीही मतदान करून आपापल्या पक्षाच्या विजयाचा दावा केला। मतदाता की उत्स्फूर्तता देखकर मुझे तो लगता है कि लोगों को बदलाव चाहिए और हमारा लक्ष्य जो है वो पूरा होगा, ऐसी मुझे आशा है। नहीं, हमने जो लक्ष्य दिया है वो पूरा होगा ना, हमारा लक्ष्य पूरा होगा। शाम वोटिंग के बाद, कल मतगणना के बाद समझेगा। नितीनजींनी सांगितलं आहे, देवेंद्रजींनी सांगितलं की पहिल्या 10 व्हायब्रंट शहरांमध्ये एशियातलं नागपूर येत आहे। आम्ही हे सगळं विचार करून आपल्या मुलांच्या नोकऱ्या, शिक्षण, आपल्या शहराचा विकास, आपल्या गल्लीबोळीचा विकास, आपल्या मोहल्ल्याचा विकास, प्रभागाचा विकास, मतदारसंघाचा विकास आणि त्यातनं आपले मुलं, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण या सगळ्या दृष्टीने एकीकृत आणि परवडेबल असा विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट या मुद्द्यावर आम्ही नेहमीच मत मागितलं, आताही मागतो आहे। आणि निश्चित या सगळ्या मी आज जे काही निवडणूक प्रभारी म्हणून मी काही फिरलो, बघितलं, आज सकाळपासून बाहेर आहे, निश्चित भाजप आपला मागचा रेकॉर्ड तोडेल असा मला विश्वास आहे। मतदान करणं आमचा अधिकार आहे। भारतीय संविधानाने वन वोट वन व्हॅल्यूच्या माध्यमातून प्रत्येक देशाच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आमचं दैवत आहे ते सुद्धा सांगून गेले की तुमचा अधिकार जर तुम्हाला गाजवायचा असेल तर मतदान तुम्ही केलंच पाहिजे। त्याच्यातनं आज या ठिकाणी आम्ही सहकुटुंब मतदानाला या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। मतदान आता आमचं झालं आणि आम्ही आमचा नगरसेवक या निमित्ताने या ठिकाणी निवडणार। लोक विकासाला पाहून भारतीय जनता पक्षाकडे मतदान करत आहे। फक्त काही गोंधळ बूथमध्ये आहे, जिथे ज्या लोकांचे 2 ठिकाणी नाव आहे त्यांच्यासमोर 2 स्टार लावलेला आहे। इथे जो प्रिसाइडिंग ऑफिसर आहे त्याच्यापर्यंत ती सूचना नसल्यामुळे लोकांना तो परत पाठवत आहे। त्यांच्याकडे फॉर्म दिलेला आहे की तुम्हाला जिथे मतदान करायचं आहे तो बूथ नंबर टाका आणि तिथे मतदान करा। ते सांगायला आम्ही इथे आलो होतो, पण भाजप 100% निवडून येणार आहे याची खात्री आहे।